तर नेहमी कसं मुलींचे लग्न झाले की सासरी जाऊन पहिल्यांदा आपण गोड पदार्थ बनवतो वगैरे आणि म्हणजे गोड काही पण असेल ते आपण पहिल्यांदा बनवतो गेल्या सासरी. पण मग कसं जाता जाता आई वडील पण दुःखी असतात वगैरे, तर मग आपण पण मुलींनी केलं पाहिजे. आताच्या नवीन मुलींनी की जाता जाता आपल्या आई वडिलांना पण छान गोड पदार्थ दिला पाहिजे, हीच आठवण असते. तर तसंच आज गुड्डी बनणार आहे मस्त आमची म्हणजे प्रत्येक मुलींनी पण आता जाता जाता कियारा कसं काढायचं, काय काढायचं फ्लावर. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर नवीन दिवसाची तर खरं नाही, संध्याकाळ झालेली आहे आणि ब्लॉगची सुरुवात करते मी. तर कियाराला ना मस्त मेहंदी काढून देणारी गुड्डी आणि त्याच्यानंतर ना शेजारपाल्याच्या बाया पण येणारी गुड्डीसाठी गिफ्ट द्यायला. तर साडी गिफ्ट वगैरे ते आता येतीलच थोड्या वेळाने. आणि आज गुड्डी ना मस्त सगळ्यांसाठी शिरा बनवणार आहे. गुड्डी कियाराची मेहंदी काढते. हो ना कियारा, कसं काढायचं, काय काढायचंय फ्लावर. आता पूर्ण झाले की मी दाखवते कियाराची मेहंदी. कर ना सुरुवात कर, किती दिवस राहील ते निघत राहील. गोल काढ, गोल काढ. पाणी आणि ते बाई निघा, फुल भरलेलं आहे ना. तरी ती गुड्डीने मस्त मेहंदी काढली कियाराची. दाखव, अशी हात दाखव, अशी करून उलटे. वाव, सिंपल. आणि पायावर पण काढली गुड्डीने काढली म्हणून तिने पण काढली. मस्त काढली, भारी काढली. आता वाळू दे, हा सुकू दे, आता हा सुकू दे. मला 1 मिनिट फक्त, हा 15 मिनिट. तर नेहमी कसं मुलींचे लग्न झाले की सासरी जाऊन पहिल्यांदा आपण गोड पदार्थ बनवतो वगैरे आणि म्हणजे गोड काही पण असेल ते आपण पहिल्यांदा बनवतो गेल्या सासरी. पण मग कसं जाता जाता आई वडील पण दुःखी असतात वगैरे, तर मग आपण पण मुलींनी केलं पाहिजे. आताच्या नवीन मुलींनी की जाता जाता आपल्या आई वडिलांना पण छान गोड पदार्थ तिच्या हातचा दिला पाहिजे, तीच आठवण असते. तर तसंच आज गुड्डी करणार आहे आमची. मस्त आमच्यासाठी शिरा करणार आहे. सासरी लावून तर करेल, पण जाता जाता आमच्यासाठी पण शिरा करणार आहे. कारण आम्ही सगळेच आता आलेलो आहे. सोनताई आलेली आहे, नंतर रुपालताई आहे आणि सगळेच आहे. आम्ही 4 बहिणी आहे आणि मम्मी पप्पा. म्हणून मग आमच्यासाठी आज मस्त शिरा बनवणार, तिच्या हातचा मस्त खायला भेटणार आहे आज. आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. स्वयंपाक नाही आमचा आणि ना आता ओळख आता झाली. हा उद्या गर्दीच राहील. सकाळच्या पोळ्या करून ठेवल्या, सकाळची भाजी केली नाही, बाहेरच
जेणी सुद्धा नाही जेवला. का बरं? मी नसले तो जेवण. आणि तुम्ही कुठे गेले ते? कसं ते संदीपने बोलावलं. आज गाडीत बसतोय वापस. आमची नाही चांगली आहे. आत्याला माहिती आहे चांगली वाईट का आत्या चांगली तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे माणूस तसं नाही ना छान आहे काही नाही छान आहे एडिटिंग करून घ्या आणि युट्यूबला येणार सगळ्या नाही ना ती साडी कपडे देताना हा साडी कपडे पिशव्या तुमची खावा तुम्ही साडी बाई काय खरं नाही मग आता काय होईल असं देऊ का तर इथे मस्त गुड्डीसाठी आणलेलं आहे डब्बा पोळ्यांचा बिर्याणी वगैरे ठेवायला आणि साडी मम्मीसाठी हा पप्पांना कपडे पण मस्त आणले. आजच येऊन जात आहे उद्या काय माहिती त्यांना टाइम भेटेल यांनी पंचपात्री आणलेली तुमची मुलगी का ती आता आम्हाला माहिती नाही आता दिवसांनी पुरेल का एवढा बस थोडा काही इथे गुड्डी मस्त आमची फिरा करते फर्स्ट म्हणजे करते ती नेहमी पण मग आता जाता जाता मेहंदी त्यांच्या हाताला पाणी संपलं का? अनिश मॅगी खाते त्याच्या हाताने हो ना अनिश इकडे बघ त्याला आवडतं आणि ते कियारा खाते आणि या गुड्डीचा शिरा होतोय तयार झालंय का झालं तर खा खा थंड झालं, खा खाऊन वा लिंबाचा मस्त शिरा केलाय आता ती देते रुपालताईला देते मग ती आता सांगेल कसा झालाय छानच होतो घे ना पाणीचा थांब गुड्डी मावशी देईल थांब तुला आता शिरा वाढवते गेला तर गुड्डे तर वाढते आणि आम्ही तर मस्त खाऊ जेवणासोबत खाऊन घेते बघू कसं झालं आणि भाजी झालेलं एकदम ब्राऊन मस्त छान गरम आहे छान कसं आहे मस्त आहे मस्त आता आम्ही पण खाऊ मस्त आणि त्यानंतर मग सांगेल कसं झालं बारीकच छान ना दे ग कियारा गुड्डी पाणीला इथे गुड्डी मस्त मेहंदी काढून देते आम्हाला मला कियाराची तर झाली आहे मेहंदी आणि रंगवून पण झाली बघू शकता एकदम मस्त रंगली खूप मस्त छान रंगली आहे तर आता माझी काढते मी आणि आता वाजल्या 11:30 तर मग मेहंदी काढून थोडंसं सुकू देईल आणि मग काढून टाकेल आणि मग कारण ठेवणार नाही तसंच खूप काळी काळी होऊन जाते छान मेहंदी चिकून आहे ही आणि गुड्डीची पण बघू शकता मस्त छान रंगलेली आहे एकदम डार्क झाली भाजी मस्त दिसते तर म्हणून जास्त वेळ मेहंदी ठेवायचीच नाही खूप डार्क होऊन जाते नंतर एकदम डार्क झाली ना चांगली दिसत नाही मग असे मध्ये रेषा रेषा काही कधी दिसतात तर आता मी माझी मेहंदी काढते आणि तुम्हाला दाखवते पूर्ण झाली की
तर असा होता छोटासा ब्लॉग. इथे गुड्डी आमची मेहंदी काढली होती आणि खूप दमले आणि शिरा सगळ्यांनी खाल्ला, खूपच आवडला सगळ्यांना. तर कसा वाटला ब्लॉग छोटासा, आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि माझी मेहंदी मी आता हळदीलाच दाखवेल, आता हळदीचा ब्लॉग येईलच पुढचा. तर नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.